रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. महाराज, आपला अध्याय 9वा चालू आहे, राजविद्या राजगुह्ययोग. मागच्या प्रवचनामध्ये आपण हा टप्पा बघितला की प्रत्यक्ष आपल्या कीर्तनामुळे या महात्म्यांनी जवळजवळ सर्व प्रायश्चित्तांचे व्यवसाय, म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाऊन आपल्या कर्माचं प्रायश्चित्त करू शकतो अशी स्थानं, म्हणजे ते मंदिरं असतील, त्याच्यानंतर भगवंताची देवालयाची मोठमोठी प्रशस्त असे सभामंडप असतील, किंवा काही नदीवरती प्रायश्चित्त करण्यासाठी म्हणून योजलेले काही विधी असतील, जे नामची नाही पापाचे ऐसे केले, ज्याच्यापासून पाप उत्पन्न होतं असे सगळे जे व्यवसाय आहेत, ज्याच्यामुळे प्रायश्चित्त करावं लागतं, असे सगळे व्यवसाय, मग ती पूजा असतील, विधी असतील, भगवंताला नमस बोलायचं असेल, चुकीचं झालं म्हणून प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून भगवंताच्या पायावर डोकं आपटायचं असेल, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याला माऊलींनी व्यवसाय म्हटलं आहे. त्या स्थानावर असणारे वेगवेगळे महंत, वेगवेगळे पुजारी, त्याच्यानंतर वेगवेगळे सगळे बाबा, भोंदू, हे सगळे लोक तुम्हाला त्या पापाची भीती घालतात आणि त्या पापाच्या भीतीमुळे तुम्हाला प्रायश्चित्त करावं लागेल, आणि त्या प्रायश्चित्ताचं प्रयोजन म्हणून तुमच्याकडनं नाना विविध तऱ्हेने पैसे लुटले जातात म्हणा, तुमचं शोषण केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचं शोषण होतं. आता याचा विस्तृत सखोल विचार करण्याची या प्रवचनात गरज नाही, ऐकणारे सगळे सुज्ञ आहेत. विषय असा आहे की हे सगळं प्रायश्चित्त करण्याची ही सगळी दुकानं आहेत माऊलींच्या भाषेमध्ये, आणि ही जी दुकानं आहेत, ही दुकानं या उत्तम कीर्तनकारांच्यामुळे, उत्तम कीर्तन करणाऱ्या महात्म्यांमुळे, त्यांच्या रंगलेल्या कीर्तनामुळे, प्रत्यक्ष भगवंत नाचत असल्यामुळे हे सगळं पाप निर्माण होण्याचं जे कार्य आहे तेच संपलेलं आहे. जर पाप निर्माणच होत नसेल तर त्या प्रायश्चित्ताची जी दुकानं आहे ती दुकानं आपोआप बंद होणार आहेत. विचार बघा किती सुंदर आहे. माऊलींच्या कल्पनेची बरोबरी करू शकणारी अशी एकही ग्रंथसंपदा या सृष्टीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये म्हणा, पृथ्वी तलावर म्हणा, तत्त्वज्ञान म्हणून जे काही माऊलींनी मांडलेलं आहे अशी ग्रंथसंपदा इथे कुठेही अस्तित्वात नाही. अतिशयोक्ती नाही, तुम्ही पाहिजे तर त्याचा अभ्यास करून बघा. माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं कौतुक करायचं म्हणून, किंवा ते फार मोठं आहे आणि मी सांगतोय म्हणून तुम्हाला सांगतोय असं नाही. तुम्ही त्याचं पुन्हा क्रॉस चेक करत जा की मी म्हणतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे, की हे असं घडलेलं जे आहे, असं जर पापच निर्माण झालं नाही. माऊलींचा विचार वेगळा आहे. प्रायश्चित्त करणं हा माऊलींचा विषयच नाही आहे. पाप निर्माणच होणार नाही तर प्रायश्चित्ताची दुकानं, थाटाळलेली दुकानं आपोआप बंद होतील, हा मागच्या प्रवचनाचा विषय होता. ज्याच्यामुळे पापच नाही तर अपघाती मृत्यू, अवकाळी मृत्यू, किंवा एखाद्यावर आलेलं सातत्याचं मृत्यूचं थैमान, त्याला यमदम म्हटलेलं आहे. त्या यमदमा अवकळा आणली, ते नेणार कोणाला? कारण पाप घडत नाही, चुकीचं काही घडत नाही, त्याच्यामुळे आपोआप सगळ्यांना दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. याच्यामध्ये 2 सिद्धांत येतात. पहिला सिद्धांत असा आहे की कीर्तन, उत्तम महात्म्याने केलेलं रंगलेलं कीर्तन तुम्हाला पापापासून दूर घेऊन जातं. हा पहिला सिद्धांत आहे. जे संत महात्मे आहेत, ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवंत प्रत्यक्ष नर्तन करतो, अशा नटलेल्या कीर्तनातून निर्माण होणारे सर्वच्या सर्व भक्त म्हणा, भाविक म्हणा, साधक म्हणा, हे सर्वजण पापापासून भयंकर दूर जातात. इतके दूर जातात की त्यांच्यापासून पाप निर्माणच होत नाही, ज्याच्यामुळे ते पापाचे व्यवसाय बंद होतात. हा सिद्धांत वेगळ्या तऱ्हेने जर घेतला,
लौकिक अर्थाने घेतला असा होईल, ज्ञानार्थाने घेतला तर असा होईल, आणि लौकिक अर्थानं घेतला तर असा होईल की या पद्धतीने जर तुम्ही जगलात, या पद्धतीने जर तुम्ही ही जगण्याची पद्धत अंगीकारली तर तुम्हाला या सृष्टीमध्ये दीर्घायुष्य प्राप्त होईल, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये अपघाती मृत्यूचं कोणतंही कारण निर्माणच होणार नाही. हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ना, या गोष्टींचा विचार करा, आत्मसात करा, तुमच्या हृदयामध्ये त्याचं जतन करा आणि कृतीतून सिद्ध करायचं. याचं नुसतं बोलून ऐकून म्हणत नाही मी. ती कृती करायला शिका, त्या कृतीतून तुम्ही स्वतःला मांडायला शिका आणि त्या पद्धतीत जगायला शिका. हे सिद्धांत आपोआप पण ते सिद्ध केलेले आहेत. ते सिद्ध केलेले सिद्धांत तुमच्या पुढे माऊलींनी केवळ शब्दरूपाने मांडले, ते सिद्ध आहेत. हे तुम्हाला लागू पडणारे आहेत. तुम्ही त्या पद्धतीत जगलं पाहिजे. हा सगळ्या मागच्या प्रवचनाचा विषय होता. आता आपल्याला जो विषय पुढे आला आहे तो विषय असा आहे, जयाचे वाचे पुढा भोसे, नाम नाचत असे माझे, देश जन्म सहस्री वोळगीजे, वेळ एक यावया. फार अप्रतिम अशी ओवी आहे. ज्यांच्या जिभेवरती प्रत्यक्ष माझं नाव नाचत असतं, अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जे जन्मशस्त्री ओळखीचे, कमीत कमी सहस्त्र जन्म या गोष्टीसाठी घ्यावे लागतात. वेळ एक यावया, अशी वेळ येण्यासाठी हजारो जन्म तपस्या करावी लागते. तेव्हा आपल्या जिभेवरती भगवंताचं नाम नाचत असतं. आता हा जो प्रयोग आहे नाचण्याचा, हा विचार फार सुंदर आहे. विषय थोडा गहन आहे, समजवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तुम्हाला समजेल कितपत हा वेगळा भाग आहे, पण मी प्रयत्न करतो आहे. विषय असा आहे की जिभेवरती नाव नाचणं म्हणजे काय, हा पहिला टप्पा समजला पाहिजे की जिभेवर नाव नाचतं म्हणजे नेमकं काय होतं. आपल्या मुखातून येणाऱ्या नामघोषाला 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. आपण नामघोष करतो, भगवंताचं चिंतन करतो, नामस्मरण करतो. तुम्ही वेगवेगळी नावं काही द्या. तुम्ही नामघोष म्हणा, नामचिंतन म्हणा, तुम्ही जप म्हणा, तप म्हणा, काय म्हणायचं आहे ते म्हणा. पण देवाचं नाव घेणं हा त्यातला मतितार्थ आहे. देवाचं नाव घेण्याच्या पद्धतीला माऊलींनी 4 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं आहे, सगळ्यात सुरुवातीला वैखरी, मग मध्यमा, मग परा आणि मग पश्यंती. शब्दचारी आपण ऐकले असतील. 4ही गोष्टींचं आध्यात्मिक रूपही आपल्याला माहिती असेल. पण नामघोषामध्ये या 4 गोष्टींचं रूपक माऊलींनी कसं मांडलंय तुम्हाला सांगतो. वैखरी या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या शब्दातून आपण ठरवतो आत्ता मला नामस्मरण करायचं आहे. मग आपण माळ हातामध्ये घेतो आणि आपल्या मुखातून नामजपाचा आवाज येतो. नामजप कोणत्याही नावाचा असू शकतो. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, वासुदेव हरी म्हणा, ओम नमो भगवते वासुदेव म्हणा, गणपती बाप्पा मोरया म्हणा, ओम नमो गणपती म्हणा, ओम म्हणा, ओम नमः शिवाय. तो नामजप कुठला असू दे, याला विषय नाही. तो देवाचा आहे ना, विषय संपला. जर तो देवाचा नामघोष करण्याचा असेल तर त्याला प्रकार 4. कुठल्या देवाचा हा माऊलींचा विषय नाही. आता नामघोष करायचा आहे. पहिला टप्पाला वैखरी म्हणजे हातात माळ घेतली आहे आणि त्या माळेच्या एक माळ ओढताना माझ्या मुखातून शब्द येत आहेत नामस्मरणाचे, त्याला म्हणतात वैखरी. म्हणजे तो आवाज बाहेर मुखातनं जातोय, बाहेरच्या बाजूला आवाज येतोय. देहाचा आणि त्या नामघोषाचा तसा काही संबंध नाही. दुसऱ्याला ऐकायला जाण्यासाठी म्हणून वैखरी नावाचा नामघोष आपण करतो.
की मी भक्त आहे, मी फार सात्विक आहे, मी धार्मिक आहे, हे दाखवण्यासाठी जो जप होतो त्याला माऊली म्हणतात वैखरी. मुखानी लोकांना ऐकायला जाईल असा. दुसरा टप्पा येतो मध्यमा. याच्यामध्ये तुमच्या डोळ्यांची पापणी बंद नसते, उघडी असते, ओठ मात्र बंद असतात. पहिल्या टप्प्यात डोळेही उघडे आहेत आणि ओठ बोलत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये ओठ बंद आहेत पण तुम्ही पुटपुटताय, तोंडाने ओठ बारीक आवाजात पुटपुटताय, डोळे आहेत. यावेळेला तुमचं नामस्मरण तुमच्या मुखाच्या आतमध्ये चालतंय, बाहेर येत नाही. त्याला मध्यमा म्हणतात. मुखाच्या आत मध्यभागी. बहुतेक सगळी लोक साधारणपणे नामजप याच पद्धतीत करतात. जवळजवळ 90% समाजामध्ये नामजप या प्रकारातच होतो. वैखरी आणि मध्यमा सोडून पुढच्या टप्प्यामध्ये बहुतेक जण जाऊ शकत नाहीत, जातच नाहीत. कारण आपला परमार्थ, आपला धर्म, आपला देव या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आहेत. सात्विकता, परमार्थिक असणं ही आपल्यासाठी एक रूप आहे जे समाजापुढे मला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून तुम्ही सादर करताय. व्यक्तिगत नामघोष हा पर आणि पश्यंती नावाचा आहे. तुमचे डोळे बंद आहेत, तुमचे ओठ बंद आहेत आणि तुमच्या हृदयामध्ये नामघोष सुरू आहे जो तुम्हाला ऐकू येतोय. पण त्यावेळेला तुमचे कान उघडे आहेत आणि कानाने तुम्ही घरात चाललेल्या, वातावरणात चाललेल्या, सृष्टीत चाललेल्या सर्व गोष्टी ऐकताय. पहिला टप्पा मुखातून आवाज येणं, त्यावेळेला डोळे उघडेत, कानही उघडेत. दुसरा टप्पा ओठ बंद आहेत, डोळे उघडे आहेत. तिसरा टप्पा डोळे बंद आहेत, ओठही बंद आहेत, नामस्मरण सुरू आहे पण कान उघडेत. याला म्हणतात परास्थिती. आत्म्यामध्ये नामघोष चालू आहे परंतु कान उघडे असल्यामुळे तुमचं काही प्रमाणात लक्ष हे या सृष्टीमध्ये, या भगवंताच्या ऐहलोकामध्ये आहे. मी तुम्हाला नामघोष या विषयाबद्दल सांगतोय, मुद्दा लक्षात घ्या. आता चौथा जो प्रकार आहे त्याला म्हणतात पश्यंती. याचा अर्थ तुमच्या हृदयातही नामस्मरण चालू आहे, तुमच्या डोळ्यातही नामस्मरण चालू आहे, तुमच्या कानातही नामस्मरण चालू आहे, तुमच्या ओठातही नामस्मरण चालू आहे, तुमच्या पायातही नामस्मरण चालू आहे, तुमच्या अंगावर असलेल्या केसांमध्ये, रंध्रामध्ये नामस्मरण चालू आहे. त्याला म्हणतात पश्यंती. जे भगवंत ज्यांच्यासाठी श्रीकृष्णार्जुन नावाचा विषय होतो त्या कृष्णाला हा पश्यंती नावाचा नामघोष प्राप्त होता आणि या नामघोषाच्या, या भक्तीच्या आधारावर भगवान श्रीकृष्णांनी ही गीता सांगितलेली आहे. या पश्यंतीकडे जाणं म्हणजे ज्या ठिकाणी सृष्टीपासून, तुमच्या देहापासून, तुमच्या असलेल्या हृदयातल्या चिंतनापासून, म्हणजे भगवंत प्रत्यक्ष हृदयात आहे, त्यातलं चैतन्य चिंतन घेऊन तुम्ही बाजूला आहात, देह सोडून बाजूला आहात. प्रत्यक्ष जिवंत असताना देह सोडून बाजूला असणं ह्याला पश्यंती म्हणतात. हे सहजासहजी शक्य नाही. फार कष्ट म्हणून इथे माऊलींनी जी ओवी मांडली आहे ती ओवी अशी आहे. जयाचे वाचे पुढा भुजे. नामस्मरण अगदी सहज होतंय, रंध्र नामस्मरण करतायत. मुखाने तोंडानेच नामस्मरण करायला पाहिजे असं नाही. देहातला कण न कण, केस आणि केस, रंध्र न रंध्र, रक्ताचा थेंब आणि थेंब, इंद्रियातला असलेला सगळा जीव हा कायमस्वरूपी नामघोष करतोय, झोपल्यावर सुद्धा करतोय. माऊलींच्या मागच्या ओवीमध्ये एक विषय आला होता. जया निजे लिया ते उपासी वैराग्य का. त्याचं उपासना वैराग्य करतं. त्या वैराग्यामध्ये असलेला हा नामघोष पश्यंती नावाचा नामघोष आहे. त्याचं वैराग्यसुद्धा त्याची उपासना करतं,
झोपल्या असताना सुद्धा नामघोष चालू असतो. स्वप्नामध्ये सुद्धा त्याला वाईट विचार शिवू शकत नाहीत. त्याला म्हणतात नामघोष. गणविषय ना, गणविषय आहेच. आपण करतो त्याला परमार्थ म्हणतात, सत्यतात तो परमार्थ नाहीच. ती केवळ आपल्याला बरं वाटावं म्हणून आपण आपल्याला घेतलेली उपाधी आहे की मी परमार्थिक आहे, मी सात्विक आहे. सात्विकता सिद्ध करायची नसते, ती देहातून आपोआप सिद्ध होते. पण प्रत्येकजण हा जो स्वतःला ओळखत असतो त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे आपण किती सात्विक होत आहे, परमार्थिक आहोत. आपण किती देवासाठी हे करतो आहे आणि किती स्वतःसाठी करतो आहे, किती स्वार्थासाठी करतो आहे आणि किती परमार्थासाठी करतो आहे, ज्याला त्याला माहिती असतं. त्याच्यामुळे स्वतःहून स्वतःचं केलेलं परीक्षण, मी सात्विक आहे की मी परमार्थिक आहे का मी स्वार्थी आहे, हे स्वतःच करू शकतो. दुसऱ्यांनी त्याचं परीक्षण करणं हा तर आणखी महामूर्खपणा आहे. ती गरजच नाही करायची. तो मी वैकुंठी नसे. पुढची ओवी अत्यंत सुंदर आहे. विचार आहे बघा, तुम्हाला सांगतो भगवंत कुठे आहे याचं चिंतन माऊलीने अशा पद्धतीत मांडलं आहे. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांचीही मानसे रोडून जाय. तो मी वैकुंठातही नाही, एक वेळ मी सूर्यबिंबामध्ये पण नाही, वरी योगियांच्याही मानसी, योगियांच्या मनामध्ये असलेला मी सुद्धा तिथून निघून जाईन. पण परितयापाशी पांडवा, मी हरपला गिंसावा, जेत नाम घोषू बरवा करती माझा. अरे अर्जुना, पांडवा, त्या पाशी तुम्ही शोधलं पाहिजे, त्या देहामध्ये, त्या महात्म्यांमध्ये मला शोधलं पाहिजे, किंवा तिथे मी सापडीन. हरपला, या सगळ्यातून मी निघून गेलेलो आहे, हरपून गेलेलो आहे. पण तो मी कुठे असीन, गिवसावा म्हणजे सापडेन. कुठे सापडेन? तो या सगळ्यातून हरवलेला मी सापडेन अशी एकच जागा आहे, जेत नाम घोषू बरवा करती माझा. ज्या ठिकाणी असं पश्चंतीचं नामघोष सुरू आहे, या नामघोषामध्ये मी आहे. तेत जेत, त्या ठिकाणी तुम्ही मला शोधू शकाल, तिथेच मी सापडेन. या तिन्ही ठिकाणी एक वेळ मी सापडणार नाही शोधलं तर, पण त्या नामघोषाच्या देहामध्ये, त्या भक्तामध्ये, महात्म्यामध्ये मी सापडेन. पण ही स्थिती येण्यासाठी जे जन्मशश्री ओळगी, जे वेळ एक यावया, हजारो जन्म यासाठी ओवाळून टाकले पाहिजे. ते जन्मसहस्त्र याचं चिंतन केलं पाहिजे. तेव्हा ही एक वेळ येते ज्या वेळेला मुखापुढे नामघोष होतो, जिभेवरती नामस्मरण नाचत असतं, भगवंताचं नाव नाचत असतं. तैसे माझ्या गुणी झाले, देश काला ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाजी. हे महात्मे माझ्या गुणांच्या मध्ये असे काही मिसळून गेलेले आहेत की त्यांनी या देशाला, या देशकाला, ते ज्या ठिकाणी ते आहेत, या देहाला, या संसाराला, या वेळेला, जन्माला आल्यानंतर जगण्याचा जो काळ आहे त्या काळाला देहासहित विसरले. त्याला आपण म्हणतो देहभान हरपून जाणे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, स्वतःचं चैतन्य देहातून बाजूला घेऊन जाणं ही कल्पना चाऊर आहे. असं करता आलं तर देहाची असलेली सगळी दुःख, अपेक्षा भंगाची सगळी दुःख क्षणार्धात संपून जातात. देहाने केलेली पापं ही कृती करण्याच्या आधी संपून जातात. वासनेचा विचार येण्याच्या आधी संपतो. कारण देहामध्ये चैतन्यच नाही. चैतन्य बाहेर आहे, नामघोषात आहे, ते वेगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे देहाला, पंचेंद्रियाला असलेली गरज, देहाला असलेली गरज निर्माणच जर झाली नाही
तर पाप निर्माण कसं होईल? पाप निर्माणच झालं नाही तर प्रायश्चित्ताचे उभारलेले सगळी ही मंदिरं, देवस्थानं यांचा उपयोग काय? जर प्रायश्चित्तच जर करायचं नसेल तर त्या यमाला कामच काय? असं एकमेकात 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 गुंफलेल्या या ओव्या आहेत. रहस्य आहे हा योग. राजविद्या राजगुह्य योग हे गुह्य आहे. निर्माण होऊच न देणं हा नामघोषाचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. पाप निर्माण होऊच न देणं, निर्माण होणाऱ्या देहातूनच लांब होणं, याला नामघोषाचा शेवटचा टप्पा पश्यंती म्हणतात. तो प्राप्त करण्यासाठी म्हणून सुरुवात आहे. आधी आपल्याला साधं नामस्मरण करावं लागतं. सातत्याने आपण नामस्मरण करण्यामध्ये गुंतलो की आपलं मध्यमात रूपांतर होतं. मध्यमात झाल्यानंतर परामध्ये आपण जातो आणि परामध्ये गेल्यानंतर कैक जन्म परामध्ये आपल्याला हे नामघोष केल्यानंतर आपल्याला पश्यंती नावाचा प्रकार प्राप्त होतो. हे असं सात्विक आणि पारमार्थिक असं बोलून होत नाही महाराज. पुढची ओवी बघा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे असलेले हजारो प्रबंध. कृष्ण संपूर्ण महाभारत, विष्णू विष्णू पुराण, हरी आणि गोविंद या सगळ्याचं असलेलं रचनात्मक विवरण. मग ती पुराणं असतील, 18 पुराणं असतील, 4 वेद असतील, 6 शास्त्र असतील, या सगळ्यांचे असलेलं एक स्वरूप, प्रबंध स्वरूप. काय म्हटलंय? नामाचे निखळ प्रबंध. या नावाचे असलेले प्रबंध. प्रबंध या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. छोटा लेख असतो काही पानांचा, त्याला लेख म्हटलं जातं. त्याच्यापेक्षा मोठं असतं ते पुस्तक होतं, पुस्तकाचा ग्रंथ होतो आणि अनेक ग्रंथाचं विवरण त्याला प्रबंध होतो. एखाद्या विषयाचं सर्वोत्तम चिंतन सर्व बाजूनी केलेलं प्रभुत्ववादी चिंतन, ज्याचं प्रभुत्व त्या विषयावर आहे. आपण म्हणतो डॉक्टरेट मिळते त्यावेळेला एक प्रबंध लिहावा लागतो, एखाद्या विषयावर प्रबंध लिहावा लागतो. त्या विषयाचं केलेलं सखोल चिंतन म्हणजे प्रबंध. कृष्ण या विषयाचं केलेलं सखोल चिंतन म्हणजे प्रबंध. कृष्ण या विषयावरचा प्रबंध, विष्णू या विषयावरचा प्रबंध, हरी या विषयावरचा प्रबंध, गोविंद या विषयावरचा हे सगळे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद. प्रत्यक्ष मी कसा आहे, आत्मरूपामध्ये मी कसा आहे, देहामध्ये मी कसा आहे, याची चर्चा उदंड गाती. सातत्याने हे महात्मे याच विषयावर चर्चा करतात, याच विषयावर बोलतात, याच विषयामध्ये जगतात, याच विषयावर आपले प्रबंध सादर करतात. महात्म्यांबद्दल विषय चालला आहे की महात्मा कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं, विचार त्यांचा कसा असतो, नामघोष ते कसे करतात, त्यांची राहण्याची पद्धत कशी आहे, ते मी कुठे सापडीन? मी या महात्म्यांच्या नामघोषात तुम्हाला दिसेन. यांची कीर्तनं कशी असतील, यांच्या कीर्तनामुळे काय होतं, यांच्या मनामध्ये मी कसा क्षेत्र संन्यासी म्हणून असतो, या महात्म्यांचं हे सगळं वर्णन आहे. पुढे आणखीन टप्पा छान आहे. प्रवचन थोडं उशिरा टाकलं जातं आहे याची मला कल्पना आहे, पण काही परमार्थिक कामासाठी बाहेर जात असल्याने प्रवचनाला थोडा उशीर होतो, परंतु खंड पडणार नाही. सातत्याने प्रवचनं या चॅनलवर येत राहतील. उत्तमोत्तम आपल्यापुढे सादरीकरण करावं ज्ञानेश्वरीचा हा यामागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे काहीतरी तुम्हाला सांगणं हे माझ्या मनाला पटत नाही. त्या विषयाची सखोलता आपल्यापुढे सक्षमरित्या सादर करण्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो आणि आपल्या साधारण विचारांच्या जवळ येऊन ते मांडावं लागतं. मला जे समजलं आहे ते माझ्या विचारात जर समोर मांडलं ते कदाचित
आपल्या डोक्यावरून जाईल किंवा आपल्याला ते रुचणार नाही, समजणार नाही आणि ते अयोग्य आहे. तुम्हाला समजेल अशाच भाषेत ते मांडलं पाहिजे. हा माऊलींचा अट्टहास आहे आणि त्या पद्धतीत मी तो विचार आपल्यापुढे मांडतो आहे. पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटूया. तोपर्यंत थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.